पुरे अकोला। गणेशोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा संगम। पण आजच्या काळात हा उत्सव पर्यावरणाशी सुसंगतपणे साजरा व्हावा ही गरजही तितकीच महत्त्वाची ठरते। रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील तारा गावात युसुफ मेहर अली सेंटरने एक आगळा-वेगळा संकल्प केला आहे। एक मूर्ती एक झाड, लाल मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींमध्ये झाडांचं बीज रोवून हा अनोखा प्रयोग साकारला जातो। विसर्जनानंतर त्या मातीमधून रोपटं उगवतं आणि भक्तीबरोबर निसर्ग संवर्धनाचीही बीज पेरली जाते। सन 1942च्या भारत छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाज उपयोगी संस्थात्मक कार्य सुरू करण्यासाठी पनवेलच्या तारा इथं युसुफ मेहर अली सेंटर स्थापन करण्यात आलं। तब्बल 15 एकर परिसरात या केंद्रातून शाश्वत शेती, विविध पिकांचं उत्पादन, गृहोपयोगी वस्तू, तेल, साबण निर्मिती असे उपक्रम चालवले जातात। दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात इथं गणेशमूर्ती तयार केल्या जातात। यावर्षी या मूर्तींना वेगळं वैशिष्ट्य लाभलं आहे। कोकणातील लाल माती वापरून मूर्ती तयार करण्याबरोबरच प्रत्येक मूर्तीत झाडाचं बीज ठेवण्यात आलंय। विसर्जनानंतर त्यातून रोप तयार होऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे। ही माती लोकल म्हणजे असं काही पर्यावरण पूरक अशी माती आहे। तुम्ही घरच्या घरी विसर्जन करू शकता। 1 तासामध्ये ती माती डिझॉल्व होते पाण्यामध्ये आणि तीच माती तुम्ही परसबाग किंवा झाडांमध्ये, तुळशीमध्ये, कुंडीमध्ये यूज करू शकता। अशा पद्धतीचे आम्ही गणपती आमच्याकडे तयार केले जातात। गेल्या 6 वर्षांपासून 2 फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती इथं तयार होत असून त्यांना शहरी भागातूनही मोठा प्रतिसाद मिळतोय। दरवर्षी सुमारे 500 मूर्ती तयार होतात आणि वाजवी किमतीत त्या विकल्या जातात। या विक्रीतून होणारा नफा संस्थेच्या सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जातो। इको फ्रेंडली गणेशच्या हिशोबाने मुख्यतः POP, शाडू आणि टेराकोटा या 3 मातींमधला जो फरक आहे तो फरक आम्ही इथे जे काही लोक येत असतात, जवळ वर्षभरात 25-30 हजार मुलं येत असतात, त्यांच्यामध्ये आम्ही अवेअरनेसचं काम करतो। मग POPचे दुष्परिणाम सध्या काय बघावं लागतं, शाडूमधलं काय, शाडू आणि लाल मातीचा फरक काय हे पण लोकांना सांगतो। पण त्यातल्या त्या सर्वात उत्कृष्ट म्हणजे लाल माती, कारण त्या गणपतीचं ज्यावेळी आपण विसर्जन करतो तर 1 तासामध्ये ते पाण्यामध्ये विरघळून जातं आणि याच्यातून जे काही 4 पैसे मिळतात ते सामाजिक काम जे चालतं त्याच्यासाठी वापर केला जातो। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी लाल मातीच्या मूर्तींचा अवलंब आवश्यक असल्याचं मत इथं येणारे ग्राहकही व्यक्त करतात। गणेशोत्सव साजरा करत असताना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा ही संकल्पना आवडते, कारण प्रदूषण ज्या पद्धतीने वाढत आहे त्या पद्धतीने जर आम्हाला प्रदूषणाचं कंट्रोल करायचं असेल तर ती सुरुवात आमच्यापासून केली पाहिजे। म्हणून मग आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून मातीच्या मूर्ती नेतो आणि मग त्यांची प्रतिष्ठापना केल्यानंतर त्या अगदी तुळशी वृंदावनामध्ये सुद्धा त्याचं विसर्जन करतात आणि ते विसर्जन केल्यामुळे त्याच्यामध्ये असलेलं बीज आहे ते एक झाड निर्माण करून देतं। त्यामुळे आम्हाला फार आवडतं आणि मी लोकांना म्हणजे सर्व बांधवांना, भारतीयांना विनंती करेन की तुम्हीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा। या संकल्पनेला शहरी भागातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता समाजातील पर्यावरण जाणीव वाढत असल्याचं चित्र आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी शंकर ओंकार, रायगड। गणरायाच्या आराधनेसोबतच महाराष्ट्रात घडतायत अनेक सकारात्मक गोष्टी, त्या मी तुम्हाला सांगणारच आहे। पण त्याआधी एक छोटीशी विश्रांती। राज्यातील आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका। दर शुक्रवारी रात्री 7:55 फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर। गणेशोत्सवाच्या या मंगल वातावरणात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पुढची कथा ऐकूया जी आपल्याला गणेश मूर्ती आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम दाखवते। गणरायाच्या स्वागतासोबतच महालक्ष्मी गौरीचंही आगमन हे आपल्या घरात समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। गौरी बसवण्यासाठी लागणाऱ्या हातांना प्रत्येक घरात मोठी मागणी असते।
बीड जिल्ह्यातील ब्रह्मनाथ येळम गावातील महिलांनी हीच गरज ओळखली आणि बचत गटाच्या माध्यमातून गौरींचे हात बनवण्याचा छोटासा उद्योग सुरू केला. आज या उद्योगामुळे केवळ फक्त हजारो घरी महालक्ष्मीची पूजा सोपी झाली नाही, तर गावातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाचाही नवा हात मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील ब्रह्मनाथ येळंब इथल्या निर्मला कानगावकर यांनी 2019 मध्ये महिला बचत गट सुरू केला. सुरुवातीला या बचत गटाच्या माध्यमातून हळूहळू बचत करायला सुरुवात केली. त्यातून कर्ज काढून महालक्ष्मी म्हणजेच गौरी यांचे हात बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. मराठवाड्यात मोठ्या उत्साहानं हा सण साजरा केला जातो. या सणाला महालक्ष्मीचे तयार हात मोठ्या प्रमाणात विकले जातात. त्यामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला. गावातील महिलांना काम मिळू लागलं. त्यातून त्यांना उत्पन्नाचा मार्ग सुरू झाला. दरवर्षी या बचत गटाचं उत्पन्न वाढतंय. यावर्षी 7 लाख रुपयेपर्यंत हातांची विक्री होणार असल्याचं निर्मला कानगावकर यांनी सांगितलं. सुरुवातीला आम्ही 20 मीटर कापड्यावर सुरू केला. किलो कापूस, बांगडी थोडीशी असा हा धंदा सुरू केला. आणि नंतर मग हा कुठे विकावा मग मार्केटला नेला. मार्केटला नेला तसाच हा सगळा हात आमचा विकून गेला. मग आम्हाला विश्वास पटला की हा धंदा खूप चालतो, आपण यातच वाढवावा. मग आम्ही अजून बायका लावल्या आणि अजून कपड्याची दुसऱ्या वर्षी जास्त खरेदी केली. आमचा धंदा हा फार मोठा झाला. मग आम्ही आत्मविश्वासाने काम करू लागलो. दरवर्षी आम्हाला हा धंद्यात किती माल बनवला तरी कमी पडायला लागला. आता 1200 मीटर कपडा आणतो आणि 18 क्विंटल शिलाम आणतो. बांगडे बी एकदम ठोकच आणतो, ती पण कोलारून आणतो. असा करून हा आमचा धंदा फार मोठा झाला आणि संसाराला हातभार लागला. सुरुवातीला छोट्या प्रमाणात असलेला व्यवसाय आता मोठा झालाय. साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये हात बनवण्याच्या कामाला सुरुवात होते. ते काम गौरी गणपतीपर्यंत सुरू असतं. दररोजचं घरकाम संपल्यानंतर महिला एकत्र येऊन दुपारी हात बनवण्याचं काम करतात. कच्च्या कापडाचे हाताचे डिझाईन करून ते कापून व्यवस्थितपणे शिवून त्यात कापूस भरून त्यांना हाताचा आकार दिला जातो. काही जणी हात भरण्याचं काम करतात, तर काही जणी हातांना बांगड्या घालून त्यावर डिझाईन काढायचं काम करतात. अशा पद्धतीनं दररोज 5 ते 6 महिला हे हात बनवण्याचं काम करतात. 6 महिलांनी मिळून 2-2 हजार रुपये प्रत्येकीने कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला. कच्च्या मालापासून आम्ही हा पक्का माल तयार करतो. जसं की आहे हाताचा हा कपडा, ह्याची कटिंग करणे, बोटे भरणे, ह्याच्यावर स्क्रीन प्रिंटिंग करणे, नंतर ह्याच्यात सिलिंगचा कापूस भरून हा हात तयार करणे, नंतर ह्याला लेस लावणे व ह्याची मग नंतर सुबक सुंदर अशी पॅकिंग करणे. ह्या पॅकिंग तयार करून हा माल आम्ही मार्केटमध्ये नेला आहे. आमच्या मालाला खूप प्रतिसाद आहे. दरवर्षी आमचा माल केला तेवढा कमीच पडतो व मालाला भरपूर प्रतिसाद भेटते. त्यामुळे आमच्या घर व्यवस्थित चालते. आम्हाला घरच्यांना आर्थिक मदत होते. आमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आम्हाला ह्याच्यातून खूप चांगली मदत होते. तयार केलेले हात मराठवाड्यातील व्यापारी त्यांच्याकडून घेऊन जातात आणि त्या भागात विकतात. त्यामुळे छोट्याशा खेड्यांमध्ये आता या बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी होऊ लागले. तर स्थानिक महिलांनाही रोजगार मिळू लागलाय. शेतीचं काम करून दुपारी हे काम करता येत असल्यानं चांगला रोजगार या माध्यमातून मिळत असल्याचं महिलांनी सांगितलं. यातून त्यांच्या मुलांच्या आणि कुटुंबांच्या प्रगतीसाठी आर्थिक हातभार लागतोय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यातून आम्हाला आर्थिक मदत होते आणि रोजंदारी पण शेतात न जाता घरच्या घरी रोजगार उपलब्ध होतो. आणि ह्यामुळे आम्हाला आमच्या घरातल्या खर्चांना म्हणा आर्थिक मदत मिळते मुलांच्या शिक्षणासाठी. ग्रामीण भागातील महिलांनी आवश्यक असलेल्या गोष्टींची निर्मिती सुरू केल्यानं दिवसेंदिवस या व्यवसायाला आणखी गती मिळत असल्याचं दिसून येत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी मनोज सातपुते, बीड.